नमस्कार. SLS क्रिएटिव्हिटीमध्ये आपले स्वागत आहे. तर उद्या आहे 31 मार्च 2025 स्वामी समर्थ प्रकट दिन. या दिवशी आपण काय करू शकता? स्वामी समर्थ मठामध्ये दर्शन तर तुम्ही घ्यालच, पण एक माळशी स्वामी समर्थ किंवा 11 माळशी स्वामी समर्थ आणि एक अध्याय रोज स्वामींचा वाचा. जी सेवा जमेल ती करू शकता. गुरुचरित्रचे पारायणचा एखादा अध्याय वाचू शकता. मनाने करणे हेच फार महत्त्वाचे असते. तर एक माळ श्री स्वामी समर्थ मठामध्ये बसून म्हणू शकता. तसेच तारक मंत्र हे सुद्धा तुम्ही म्हणू शकता. चरित्र वाचन एक अध्याय असू दे किंवा 3 अध्याय, पारायण, गुरुचरित्र वाचन, जे काही कराल ते मनापासून करा, श्रद्धेने करा. आरोग्यप्राप्तीसाठी तारक मंत्र. हाताची मधील 3 बोटे पाण्यात बुचकळून 3 वेळा तारक मंत्र म्हणण्याने आरोग्याच्या तक्रारी कमी होतात. हे पाणी म्हणून झाल्यावर तीर्थासारखे प्यायचे आहे. स्वामींची घरात मूर्ती असेल तर आपण जे काही बनवतो, पोळी, भाजी, नाश्ता, जसं आपण जेवतो तसं ठेवणे आवश्यक आहे. हे ठेवताना आपल्याला 2 बोटांचा चौकोन करून त्यावर नाण्याचा भरीव, पाणी असं आपण जसं खातो तसं स्वामींना नैवेद्य दाखवणे गरजेचे आहे. ही गोष्ट तुम्ही श्रद्धेने फोटोभोवती सुद्धा करू शकता. स्वामी समर्थांची मानसपूजा सुद्धा तुम्ही करू शकता. मानसपूजा ही मनाभावे मनाने केलेली पूजा आहे. प्रत्यक्षात नसली तरी काल्पनिक मनाची पूजा सुद्धा स्वामी समर्थांना प्रिय आहे. स्वामी समर्थ महाराज केंद्रात प्रत्येकी 1 रुपया अधिक स्वामी महाराज यांचे 1 रुपया असे, जसे की 4 व्यक्तींचे 5 रुपये, 1 महाराजांना पकडून महिना 150 रुपये असे मोरे दादा ट्रस्ट यांना दिल्याने बरेच चांगले अनुभव आलेले आहेत. हे केल्याने तुमचे खाते कधीच रिकामे तर राहणार नाही, पण तुम्हाला हॉस्पिटलची कधी गरज लागणार नाही, असे लोकांना अनुभव आले आहेत. तर या दिवसापासून तुम्ही स्वामी समर्थ प्रकट दिनच्या दिवशी हे केले नसेल तर जरूर करावे. तुम्हाला लिंक नसेल करायचे तर तुम्ही डायरेक्ट तिथे स्कॅन करून मोरेदादा ट्रस्ट यांना तुमचे महिन्याचे जे काय 1 रुपयाप्रमाणे आहे स्वामी महाराजांना पकडून ते देऊ शकता. शक्य असल्यास या दिवशी तरी गोचारा, पक्ष्यांना दाणे, कावळ्याला घास, कुत्र्याला घास, गरीब किंवा आपल्याकडे कामाला येणाऱ्यांना जेवण, लहान मुलांना काही खाऊ, अग्नीला 1 चमचा तूप, याला पंचमहायज्ञ असे म्हणतात. हे केल्याने सर्व संकटे हळूहळू नष्ट होतात, पितृदोष नाहीसा होतो. हे जरूर करावे. स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या निमित्त स्वामींचे हे आवडते काम आहे. स्वामींची आरती करून, पूजा करून स्वामींना आपली भेट त्यांच्याशी झाली म्हणून धन्यवाद द्यावे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर करावा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. स्वामी प्रकट दिनच्या सर्व स्वामी भक्तांना हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.